तुला नेमकं काय म्हणायचं? हे बघा अथर्व, आत्ता जे खरं विल समोर आलंय ते जर का आधीच आलं असतं तर दादासाहेबांनी नर्मदाच्या नावावर जी प्रॉपर्टी केली ती तिला कमी वाटली असती आणि त्यासाठी ती भांडली असती. पण आता तसं नाही. आता तिला जे काय मिळालं त्यात ती खुश आहे आणि त्याचं कारण हेच आहे की मी आधीच्या विलमध्ये तिच्या नावावर काहीच ठेवलं नव्हतं. पण तिला आता जे काय मिळालं ना त्यात ती समाधानी. अथर्व, कळतंय का तुला? हा बघ, हे बघ अथर्व, हा सगळा बरोबर जरी खोटेपणा वाटत असला ना तरी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बाळा, प्लीज समजून घे. मी काय करू या बाईचं? किती इझिली खोटं बोलते ही. हिच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी कारणं रेडी असतात. मीरा, मी तुला सांगितलं होतं ना, आई कधीही चुकीचं करू शकत नाही. हे जे तिने विल चेंज केलं होतं ना, हे सुद्धा तिने कुटुंबाच्या भल्यासाठीच केलं होतं. मग हे तुम्हाला का नाही सांगितलं? लपवून का ठेवलं? मीरा, अगं आई, तू मला का नाही सांगितलंस? मीरामुळे. माझ्यामुळे. हो मीरा, हे बघ अथर्व, मी जर का तुला सांगितलं असं तर तू मीराला सांगितलंच असतंस ना. आणि मग मीराकडून ते जर का बाहेर गेलं असतं, म्हणजे खास करून नर्मदाला कळलं असतं तर ते तसं नको होतं मला. आणि अथर्व, हे बघ, काही निर्णय घ्यावे लागतात बाळा, प्लीज समजून घे. हा आई सर, किती हुशार आहात तुम्ही. माझ्यावर आरोप करताय आता? मीरा, अथर्व, नाही, नको प्लीज. तिला नाही कळणार. आजपर्यंत मी जो काय त्याग केलाय तो तिला कळलेलाच नाही आणि यापुढेही कळणार नाही. येते मी.